हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर शिरा बनवायचे चालले. आज शिरा बनवते, गोड काहीतरी. तर कशामुळं गोड आहे सांगणच तुम्हाला, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता सगळं काम वगैरे आवरलं, 4 वाजले. तर आता मी बनवते शिरा. भूक लागली आणि हे चालले येणारे कोणतरी, त्याच्यामुळं चालले आपली तयारी आवरावर. त्याच्यामुळे मी गोधड्या वगैरे धुतल्या, तुम्हाला दाखवते. गोधड्या धुतल्यात मी, आवाज यायचा नाही बरं का. तर गोधड्या धुतल्या सगळ्या, तिकडल्या चुकल्या पण लगेच लिहून इकडं. छान गोधड्या धुतल्या, 3 गोधड्या धुतल्या आज मी. तिकडे एक सुट्टी आहे. हे चालले दिदी प्रांजल म्हणते दोघी झोपल्यात, समीक्षा आणि प्रांजल. तसं हॉलमधल्या गदर धुतल्यात, कारण आता हॉलमध्ये आता येईल आणि तुम्हाला पण आवडणार कोण आहे तर ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर चला, त्याच्यासाठी तयारी चालली. त्याच्यामुळे आता घर वगैरे सगळं स्वच्छ पुसून घेतलं, भांडे वगैरे घासले, नॉर्मल रॅक वगैरे पुसून घेतलं. मी म्हटलं आज घरी तर डायरेक्ट पाणी टाकून लादी अशी घासून घ्यावी. लय आवाज येतोय गाड्या, ड्रिलिंग मशीनचा आवाजच. कवर चालला तरी 6 महिने तरी सगळं बांधतं, कलर वगैरे सगळं. मी म्हटलं लादी वगैरे पण घासून घ्यावी स्वच्छ पाण्याने, पण हे बोलले नको. बाहेर पाणी गेलं नाही तर आम्हाला 24 तास पाणी येतंय आणि मग कुणी बाहेर पाणी गेले ते मग फाईन लावते ते चुकून बाहेर गेल्यावर. तर आता चालली तयारी. यांचं चाललंय हे तर किचनमधून आता काही हातातच नाही. चला शिरा बनवते मस्तपैकी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सांगते तुम्हाला. फ्रेश वगैरे झाले, आंघोळ वगैरे केली. तर आता मस्तपैकी चहा बनवायचं चाललंय. चहा बनवते मी, चहा पिते आणि चपात्या वगैरे करायच्या चालल्यात. पीठ मळते मी. तर आमचे ते काम चाललंय म्हणून व्हिडिओ काय नुसता आवाजच येतोय व्हिडिओमध्ये. आता किती दिवस काम आहे आणि आता एवढे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत. पण हे आता मध्येच आता याचा आवाज येतोय, आपण काय करणार ना, ते थांबू तर शकत नाही. पण अशा खिडक्या लावू शकतो आपण आवाज हे व्हायला. तर चला, कोणतरी येणार आहे, तुम्हाला पण आवडणारी व्यक्ती आहे तुमच्या. तर तुम्हाला सांगू का कोण येणार आहे? सांगू का? सांगून जरा धीर धरा. तुम्हाला सांगून कोण येणार आहे. नगरवरून येणार आहे, तुम्हाला पण आवडन. आणि बहिणी आहेत का, पप्पा आहेत का, का भाऊ आहे का मम्मी, ते तुम्हाला वेट करावं लागेल. ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगन कोण येणार आहे. तर माझा चेहरा सुचल्यासारखं दिसतोय का? झोपी तर उठले, फ्रेश वगैरे झाले, चेहरा बघा किती क्लीन झालाय माझा, एकदम छान. मी काय लावते तुम्हाला, जर मी ना काय केलं, चेहऱ्यामध्ये बदल केला जरा. तर तू काळा डाग आहे ना, तू काल किती जास्त दिसत होता, आता कमी झालंय बघा, थोडंसं कमी झालंय. तर चहा पिते आणि तुम्हाला सांगते कोण येणार आहे, कोण येणार आहे. तुम्ही पण एक कारण की तुम्हाला आवडेल. मला बोलायला पण त्रास होते असते, तर कसं तरी व्हायला लागले, ते सगळंच गुलाबी पडले. तुम्हाला पण आवडत. आता हे पुरी झोपल्यात, तर तयारी चालली. हे करायचंय, काय म्हणते, दळणं वगैरे पीठ वगैरे आणून ठेवायचे. परत टेन्शन नको, कारण आपलं माहिती महिना अखेर चाललेला आहे. महिना अखेरला लईच हे होते. तर त्याच्यामुळे, कारण सगळं व्यवस्थित हँडल झालं पाहिजे आल्यानंतर. तर बरेच दिवस राहणार आहे. कोण आहे, वहिनी का? बरेच दिवस म्हणजे सांगता नाही यायचं, पण बघू तिच्या याच्यावरती, वहिनीवरती, पप्पांवरती, मामावरती काय सांगणार नाही मी आत्ताच. पण तुम्हाला कळेल, आज येणार आहे. आता बसलेत गाडीत वगैरे. तर तुम्ही सांगा, तुम्हाला जर अंदाज लागला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कोण आहे कोण नाही. तर तुम्हाला पण आवडत, वहिनी आहे का, भाऊ आहे का, मामा आहे का, पप्पा आहे. तर चला, आज ना हे करायचं आहे. सगळे कपडे वगैरे तुम्हाला माहिती का, गोधड्या वगैरे सगळ्या धुवून घेतल्या मी. कारण आता आज ना मी सगळी लादी घासणार आहे निरम्याच्या पाण्याने, कारण आपली ही रूम पण खाली करायची ना.
तर पुढच्या महिन्यात तरी सगळं स्वच्छ करून द्यावं लागणार आहे आपल्याला घरमालकाला. हे पुरीने हे जे घाण केले ना ते पण स्वच्छ करावं लागणार आहे. तर एवढंच 8 दिवस आहे आमच्याकडं आणि पुढच्या महिन्यात म्हणजे आम्ही रूम बघायला चालू करणार आहे. प्रांजलची एक्झाम चालू होणार आहे, तर त्याच्यामुळे लवकरात लवकर आपल्याला ही रूम पण बदलायची. आता काय होतं आहे माहीत नाही, एवढं स्वतःचं घर घेतलं आहे आपण आणि भरपूर सारे प्रॉब्लेम आहेत. काय तर चावी भेटणार आहे का काय, कारण आम्ही बिल्डरकडे पण जाणार आहे. चावी कधी देणार आहे, कारण तो बोलला होता आम्ही चावी 1 तारखेला देणार आहे म्हणून. तर ते पण टेन्शन आहे, अजून बिल्डरकडे जायचं आहे आणि आता विचारायचं आहे आम्हाला, नाहीतर मग आमचं काही खरं नाही खरंच. कारण आम्हाला ह्या घरमालकाने आम्हाला एवढाच महिना दिलेला आहे, म्हणजे एप्रिलपर्यंत आम्ही लास्ट घेतलं आहे, कारण की प्रांजलची एक्झाम एप्रिलमध्ये चालू झाले, म्हणजे एप्रिलच्या 2 तारखेला चालू होणार आहे आणि 12-13 तारखेपर्यंत संपतील. तर त्याच्यामुळे आम्ही एप्रिल त्यांच्याकडे मागून घेतला आहे आणि तेवढ्या वेळात आम्हाला दुसरी रूम पण बघायची. नाही तर चावी दिली तर आम्ही तिकडे शिफ्ट होऊ नवीन घरी. पण कसं असतं, नवीन घरी लगेच चावी भेटली आपण तिथं राहायला नाही जायला पाहिजे, तिथं अजून बरेच कामं करायचे आहेत, ग्रिल बसवायचे, काय काय बसवायचे, म्हणून समजत नाही. तर आता बघू, आज बिल्डरकडे जाणार आहे, आज पाठवणार आहे यांना. तर चला, तुम्ही आता रोजच्या रोज माझे व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला खूप आवडणार आहे माझे व्हिडिओ. मिस करत नका जा. जो पहिला माझा व्हिडिओ आला की पहिला तुम्हाला बघायला आवडेल, कारण ती व्यक्तीच अशी की तुमच्या आवडतीची आहे. चला, बाय बाय, भेटूया थोड्या वेळाने भेटू आपण, कारण अजून मी आता दिवसभर रोज व्हिडिओ पोस्ट करत राहणार आहे, रोज, कारण तुमचं एंटरटेनमेंट थांबलं नाही पाहिजे. तर चला, बाय बाय. तर मी तुम्हाला असं एक उपयुक्त प्रोडक्ट दाखवते, ते मिनी व्हॅक्यूम क्लीनर आहे. खरंच एवढं भारी आहे ना, मी मागवलं आहे, कारण की आता रूम आपल्याला खाली करायची, जे खिडकीतले घाण वगैरे आहेत ती साफ करण्यासाठी मी मागवले. हे खास करून तुम्हाला दाखवते, कारण आपल्याला ह्या काही गोष्टी माहिती नसतात बरं का. आपण मिशोवरती किंवा कशावरती ॲमेझॉनवरती काही चेक करतो त्यावेळेस आपल्याला काही कळत नाही, काही ह्या पण गोष्टी असतात. तर मी सहज असं सर्च करत होते मिनी व्हॅक्यूम क्लीनर, कारण मला पाहिजेलच होतं घरामध्ये, कारण खिडक्या खूप घाण झाल्या होत्या. आणि मग मला हे दिसलं छोटंसं व्हॅक्यूम क्लीनर, त्याला चार्जर पण आहे आणि 2-3 ऑप्शन आहेत, ब्रश पण दिलेला आहे, परत अजून भरपूर हे 3 in 1 काम करतं ते. तर बघू शकता एवढं घाण झालं होतं नाही खिडकीचं. आणि मग मी काय केलं, कारण हे आपली घाण नाही, ती कितीतरी वर्षापूर्वीची घाण आहे कारण हे घर पण खूप जुनं आहे. आपण किती स्वच्छ केलं तरी ते तेवढंच घाण होणार. तर मी सारखं स्वच्छ करायचे बरं का, पण एवढंच काय झालं नाही, कारण कसं मी स्वतःचं घर घेतलं आहे ना, त्याच्यामुळे मी थोडंसं दुर्लक्ष केलं. पण आपण जिथं राहिलो ते तर स्वच्छ करून द्यायला पाहिजे ना, त्याच्यासाठी मी मागवलं होतं एक प्रोडक्ट. तर खरंच खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. त्याचा आवाज बघा, त्याचं बघा, आणि सगळं साफ झालं तर तुम्हाला सांगते. खरंच हे प्रोडक्ट खूप उपयुक्त आहे. आपलं गाडीतल्या डिकीतली घाण म्हणा किंवा त्या सगळं म्हणजे धूळ काढणारा आहे मिनी व्हॅक्यूम क्लीनर. तुम्हाला खरंच आवडेल तर मला कमेंटमध्ये इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर किती लिंक टाईप करा, तुम्हाला त्याची लिंक देईन मी, इंस्टाग्रामवरती भेटून जाईल. तर खरं उपयुक्त आहे का नाही बघा, सगळी धूळ साफ झालेली आहे. तुम्ही लास्टचं बघा, लास्टचं सीन एकदम स्वच्छ झालेले आहे, कारण आता हे रूम आपल्याला स्वच्छ करून देणं गरजेचं आहे. आणि मला नवीन घरी पण असं छान उपयुक्त ठरणार आहे. तर बघा किती स्वच्छ झालं दिसते, सगळं स्वच्छ केलं मी. आणि जी घाण ती सगळी निघून गेलेली आहे. जेवढी माझ्याच्याने स्वच्छ करण्याची योग्य झाली तेवढी मी केली, कारण आता मला ना जसं नवीन घर घेतलं तसं हे मला साफ करायला नाही आवडत आहे अजिबात. आता पण तरी मी करणार आहे, कारण आपण एवढ्या वर्षीचं राहिलो आहे म्हटल्यावरती. तर चला बघा, सगळं स्वच्छ झालं आहे. तुम्हाला पाहिजेला आवडली काही नक्की मला कमेंटमध्ये येस म्हणा. तर चला, बाय.